इन्स्टंट काहीतरी स्वीट्स खाण्याची क्रेविंग होते, पण ती कंट्रोलच होत नाही. तर आजची रेसिपी ही स्पेशल तुमच्याचसाठी आहे. स्मूथ, क्रीमी, अगदी हॉटेल स्टाईल, सोप्या पद्धतीने आणि घरच्या साहित्यात अगदी बिगिनर्सही बनवू शकतील अशा पद्धतीची. आजच्या रेसिपीमध्ये मापं घेण्यासाठी मी या चमच्याचं प्रमाण सेट केलेलं आहे. इथे मी स्वच्छ सुका केलेला मिक्सर जार घेतलेला आहे. त्यामध्ये घालते 2 चमचे साखर. यामध्ये आपण घालून घेतोय 4 चमचे कॉर्नफ्लॉवर. त्यातच ॲड करून घेतोय 4 चमचे मिल्क पावडर. इथे आपण 2 चमचे साखर घेतली, त्याचं डबल प्रमाण आपण मिल्क पावडर आणि कॉर्नस्टार्चचं घेतलेलं आहे. तर यामध्ये आपण ॲड करून घेतोय व्हॅनिला इसेन्स 2 ते 3 थेंब. यात ॲड करून घेते 2 ड्रॉप फूड कलर. हा ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल घालायचा, नाही घातला तुम्ही सफेद ठेवलं तरी देखील चालेल. आता मी हे मिक्सरला एकदा फिरवून घेते, म्हणजे आपलं सगळं साहित्य छान मिक्स होईल. मी सर्व मिश्रण मिक्सरला एकदा छान फिरवून घेतलं. या पद्धतीने अगदी बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे. इथे मी 2 ड्रॉप येलो कलर वापरला आहे. तुम्हाला कलर थोडा डार्क हवा असेल तर तुम्ही जास्त देखील वापर करू शकता. रेडी झालेलं आहे आपलं होममेड कस्टर्ड पावडर. बाजारातून आणण्यापेक्षा तुम्ही या पद्धतीने घरी बनवा, छान तयार होतं. अगदी बाजाराची टेस्टिंग मागे पाडेल या पद्धतीने याची टेस्ट लागते. तयार झाली आपली होममेड कस्टर्ड पावडर, तीही अगदी कमी वेळात कमी खर्चात. कस्टर्ड पावडर तर आपण बनवलं, आता आपण त्याचा वापर करून बनवतो झटपट असा चोकोमूस. करूयात सुरुवात. त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य बघूयात. मेजरिंग कप प्रमाणे 1 कप दूध घेतलं आहे मी, फुल फॅट मिल्क घेतलं आहे. 1 टेबलस्पून कस्टर्ड पावडर, 1 टेबलस्पून कोको पावडर आणि 2 टेबलस्पून कंडेन्स मिल्क. गॅसवर मी एक पॅन ठेवून घेतला. त्यामध्ये मी मेजरिंग कपमध्ये जे घेतलेलं दूध होतं ना, ते पाऊण कप यामध्ये घालून घेते. पाव कप दूध मी बाजूला काढून ठेवलेलं आहे, ते आपल्याला रेसिपीमध्ये पुढे लागणार आहे. पॅनमधल्या दुधातच आपण घालून घेतोय आपलं कंडेन्स मिल्क. कंडेन्स मिल्क आपण यामध्ये छान मिक्स करून घेऊयात. गॅसची फ्लेम कमी ठेवूयात. आपण जे पाव कप दूध काढून घेतलेलं ना, त्यामध्ये आपण घालून घेतोय आता कोको पावडर, कस्टर्ड पावडर. आता हे थंड दुधात घालून मिक्स करण्याचं कारण हे की याच्यामध्ये लम्स होणार नाहीत, गाठी तयार होणार नाहीत. छान मिक्स करून घ्यायचं आणि नंतर हे मिश्रण आपल्याला आपल्या गॅसवर ठेवलेल्या गरम दुधामध्ये घालून घ्यायचं आहे. पॅनमधलं दूध आपलं गरम झालेलं आहे. यामध्ये आपण आपलं चॉकलेट आणि कस्टर्ड पावडरचं मिश्रण घालून घेऊयात. गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवलेली आहे. आता हे मिश्रण थोडं थिक होईपर्यंत आपल्याला सतत हलवत राहायचं आहे. आता इथे मी कंडेन्स मिल्कचा वापर केलेला आहे 2 टेबलस्पून. तुम्हाला जर कंडेन्स मिल्क वापरायचं नसेल किंवा अवेलेबल नसेल, त्यावेळेला तुम्ही 2 ते 3 चमचे साखर आणि 2 चमचे घरच्या दुधाची साय किंवा फ्रेश क्रीम यामध्ये घालून घेऊ शकता. तर फ्रेश क्रीम किंवा मलाई घातल्यानंतर याला अगदी छान क्रीमी असं टेक्स्चर येतं. तुम्हाला जर जास्तीचं गोड आवडत असेल तर तुम्ही इथे कंडेन्स मिल्क किंवा साखरेचं प्रमाण तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त घेऊ शकता. तर हे आपल्याला छान थोडं थिक होईपर्यंत हलवत राहायचं आहे, जेणेकरून ते खाली पॅनला चिकटणार नाही. हे मिश्रण घट्ट करत असताना तुम्ही जर गॅसची फ्लेम फुल ठेवत असाल तर ते खाली चिकटणार नाही, याची काळजी घ्या. सतत हलवत राहा. मिश्रण आपलं छान थिक झालेलं आहे. गार झाल्यावर आणखी हे घट्ट होईल. आपल्याला हवं त्या कन्सिस्टन्सीला ते आलेलं आहे. आता इथे मी गॅस घालवून देते. मिश्रण मी पॅनमधून एका बाउलमध्ये काढून घेतलं. विस्करने त्याला छान फेटून घेते, म्हणजे कुठे जर आपल्या गाठी राहिल्या असतील चुकून त्या सगळ्या निघून जातील आणि हे छान फ्लफी होईल. मिश्रण आपण विस्करने छान फेटून घेतलं, छान फ्लफी झालेलं आहे. मिश्रण आता मी छोट्या काचेच्या ग्लासमध्ये ओतून घेते. तुमच्याकडे बाउल जे काय अवेलेबल असेल त्यामध्ये घालून घ्या. तर यामध्ये मी घालून घेते थोडेसे चॉको चिप्स वरून. तुम्हाला हवं तर चेरी, ड्रायफ्रूट्स हे देखील वापरू शकता. थोडेसे ड्रायफ्रूट्स, डेकोरेशनचा पार्ट हा तुमच्या चॉईसने.
आता तुम्हाला हे असं खायचं, असं देखील खाऊ शकता, पण एक 10 ते 15 मिनटं फ्रीजमध्ये ठेवलं आणि छान गार केलं ना, याची टेस्ट आणखी एनहान्स होते. तर मी 10 मिनटासाठी याला फ्रीझरमध्ये ठेवणार आहे. यावर मी थोडं चॉकलेट सिरप घालून घेते. पुन्हा थोडे चॉको चिप्स ॲड करून घेते. तयार आहे आपलं कस्टर्ड चोकोमूस. आज आपण बनवलं होममेड कस्टर्ड पावडर आणि कस्टर्ड पावडरचा वापर करून कस्टर्ड चोकोमूस. तुम्हाला जर अशा छान छान होममेड आणि इन्स्टंट रेसिपीज बघायला आवडत असतील तर आसनाच किचनच्या व्हिडिओजला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन रेसिपीसह. थँक्यू.